त्या समुद्रकिनाऱ्यावर बाबासाहेबांच्या चितेला अग्नी देण्यात आली। त्या दिवशी त्या समुद्रकिनाऱ्यावर फक्त चिता जळत नव्हती, तिथे लक्षावधी शोषितांचा आवाज जळत होता। केवळ चंदनाची लाकडं जळत नव्हती, त्यात चंदनासम झिजलेला देह जळत होता रामजी सुभेदारांचा लाडका भिवा, ज्याने 7 नोव्हेंबर 1900 ला पहिल्यांदा शाळेत जाऊन शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली होती। तिथं जळत होता 32 पदव्यांचा पंडित, 9 भाषा जाणणारा भाषा तज्ञ, जळत होता देशाला रुपयाची समस्या सांगणारा महान अर्थतज्ञ, जळत होता बहिष्कृत भारतातला मुकनायक, जो या भारताला प्रबुद्ध करून गेला होता, जळत होता एक धुरंधर राजकारणी, सर्वोत्कृष्ट संसदपटू। जळणाऱ्या चितेच्या अग्निलाटा सांगू लागल्या, इथे छत्रपती शाहू आणि सयाजी राजेंचा लाडका विद्यार्थी जळतो आहे, केम्ब्रिज कोलंबियाचा अभिमान जळतो आहे, हिंदू कोड बिल लिहिणारा सर्वात मोठा फेमिनिस्ट जळतो आहे, देशातल्या मजुरांचा एक स्वतंत्र आवाज जळतो आहे।